संजय राऊतांनी निवडणूक आयोगावरच टीका करताना मतदानाच्या टक्केवारीवर संशय व्यक्त केलाय। मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यासाठी 11 दिवस का लागले? वाढलेलं मतदान कोणी केलं असे सवाल राऊतांनी आता उपस्थित केलेत। महाराष्ट्रात 19 आणि 26 एप्रिलला मतदान झालं, मात्र निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी 30 एप्रिलला जाहीर केली। यावर राऊतांनी निशाणा साधलाय। प्रत्येक गोष्टीवर संशय घेणं संजय राऊतांची सवयच असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणेंनी केली। या टप्प्याच्या मतदानानंतर 11 दिवसांनी जे आकडे त्यांनी आता दिलेले आहेत आणि दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 3 दिवसांनी, हे साधारण त्या सर्व मतदारसंघामध्ये अचानक 6 ते 60% मतदानामध्ये वाढ झाल्याचं निवडणूक आयोगाच्या नव्या आकडेवारीमध्ये आलं आहे। 11 दिवस लागतात तुम्हाला मतदानाचे आकडे जाहीर करण्यासाठी। हे डिजिटल इंडिया आहे। 11% किंवा 60% मतदान अचानक कसं वाढलं? हे वाढलेलं मतदान कुठे गेलं? कोणी केलं? 11 दिवस का लागले हे आकडे जाहीर करण्यासाठी? हा निवडणूक आयोगासंदर्भात या देशाला पडलेला प्रश्न आहे। भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून तो मोदी शहा या कारस्थानी राजकारण्यांच्या हातातलं एक बावलं झालंय का? मग प्रत्येक गोष्टीवर अगर संशय घ्यायचा असेल तर मग दिशा सालियाच्या पण फायनल पोस्टमॉर्टम रिपोर्टवर आपण प्रश्न विचारला पाहिजे। म्हणून उगाच अकलेचे ताळे फोडू नको। निवडणूक कशी लढवली जाते, मतदानाचे आकडे किंवा मतदान कसं मोजलं जातं हे कधीतरी आपण शिकून घेतलं पाहिजे आणि मगच डोकं फोड केला पाहिजे।